अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। करवीर क्षेत्री दक्षिण काशी उर्फ प्रयाग क्षेत्र असा उल्लेख असलेल्या प्रयाग चिखली या ठिकाणी आता आपलं आगमन झालेलं आहे। 5 नद्यांचा संगम या ठिकाणी होतो। आपल्याला 2 नद्यांचा किंवा जास्तीत जास्त त्रिवेणी संगम इतकं माहिती आहे, परंतु या ठिकाणी 5 नद्यांचा संगम होतो। अत्यंत घनदाट अशी वनराई आणि शेकडो वर्षांपासून दत्तप्रभूंच्या पावन सानिध्यात अस्तित्वात असलेले इथले हे पिंपळाचे आणि वडाचे वृक्ष यांच्या दाट छायेखाली एका असीम आनंदाची अनुभूती या ठिकाणी येते। पंचगंगा नदीचा उगम या ठिकाणापासून होतो आणि येथूनच पुढे ही नदी पंचगंगा नदी म्हणून ओळखली जाते आणि तीच पुढे जाऊन नृसिंहवाडी या क्षेत्री तिचं कृष्णेबरोबर संगम होतो हे आपल्याला माहित आहे। गुरुचरित्रामध्ये 18व्या अध्यायामध्ये 2 ओव्यांमध्ये या क्षेत्राचा उल्लेख आहे। दत्तगुरु या ठिकाणी स्नानासाठी येतात। विशेषतः माघ महिन्यामध्ये या पंचगंगेच्या पावन ठिकाणी चिखली प्रयाग या दक्षिण काशी क्षेत्री स्नान करण्याचं महात्म्य अपरंपार आहे। मकर संक्रांतीपासून म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हापासून 1 महिन्याचा काल हा इथे माघ महोत्सव म्हणजे माघ स्नान महोत्सव असा साजरा होतो। लाखो भाविक लोक यावेळी इथे येऊन अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी अशा स्नानाची अनुभूती घेतात। ज्याप्रमाणे हरिद्वार प्रयाग या क्षेत्री कुंभमेळ्याच्या वेळी किंवा त्याचबरोबर नाशिक या ठिकाणी सिंहस्थाच्या वेळी स्नानाचं महात्म्य आहे। कन्यागत महापर्व कालामध्ये ज्याप्रमाणे नरसोबावाडीला स्नानाचं महात्म्य आहे, त्याचप्रमाणे दरवर्षी माघ महिन्यामध्ये या ठिकाणी येऊन स्नान करण्याचं एक अद्वितीय असं महात्म्य आपल्या पुराणांमध्ये आणि शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे। कोल्हापूर पासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती पंचगंगेच्या छायेमध्ये श्री क्षेत्र प्रयाग हे वसलेलं आहे। हे पवित्र 5 नद्यांच्या संगमावरती हे तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी या 5 नद्या ज्या आहेत तुळशी, कुंभी, भोगावती, ग्रंथामध्ये जी नावं आहेत शिवा, भद्रा, भोगावती, कासारी आणि सरस्वती गुप्त ही दक्षिण वाहिनी नदी आहे। या ठिकाणी गुरुचरित्रामधील 18व्या अध्यायामधील येथील उल्लेख आहे की श्री क्षेत्र प्रयाग करवीर दक्षिण काशी म्हणून। या ठिकाणी साक्षात श्री दत्तगुरु या ठिकाणी दररोज आंघोळीला नित्यनेम येतात। या ठिकाणी चंदन उटी लावतात। या ठिकाणी माघ महिन्यामध्ये ज्यावेळी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळी या ठिकाणी या तीर्थक्षेत्रावरती 1 महिना स्नानाचं महत्त्व असतं, पवित्र पुण्यकाल मानला जातो। तरी सर्व भाविकांनी या ठिकाणी येऊन स्नान करून पुण्य पर्वकाळाचा सर्वांनी लाभ घ्यावा। आपण कोल्हापूरला आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला येतो त्यावेळेला थोडा अधिक वेळ काढून या प्रयाग क्षेत्री अगदी आठवणीनं भेट दिली पाहिजे। या ठिकाणी असलेलं साक्षात दत्तप्रभूंचं अस्तित्व हे आपलं चित्त संमोहित करून ठेवतं। आपल्या मनाला सर्व दुःखांचा विसर पडतो। एका विलक्षण आनंदानं आपण मोहित होऊन जातो। अशा ठिकाणी येणं, इथं दर्शन घेणं, इथं नामस्मरण करणं, इथं भजन म्हणणं, ज्यांना शक्य असेल त्यांनी या ठिकाणी येऊन गुरुचरित्राचं पारायण करणं यासारखा अद्वितीय आनंद दुसरा कुठलाही नाही। देश विदेशातील सर्व भाविक भक्तांनी विशेषतः आजच्या मॉडर्न जगातल्या विज्ञान युगातल्या युवक युवतींनी या ठिकाणी येऊन खरा आनंद म्हणजे काय, दैवी अनुभूती म्हणजे काय, सद्गुरूंची कृपा म्हणजे काय, त्याचा अविस्मरणीय अनुभव इथं घ्यावा आणि आपल्या जीवनाला एक विलक्षण दिशा द्यावी इतकं सामर्थ्य या ठिकाणी या चराचरामध्ये वसलेलं आहे। एक अभूतपूर्व दैवी असे तरंग, डिव्हाइन व्हायब्रेशन्स या ठिकाणी या आसमंतामध्ये पसरलेले आहेत। या ठिकाणी येऊन
प्रत्येकानं आपलं जीवन ईश्वराकडे, दत्तप्रभूंकडे ट्यून करून घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये एक अविट आनंद सोहळा अनुभवावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.